व्हिडिओला आवाज टाकायचा विचार केला आणि बाहेर खूप पाऊस येतोय. म्हटलं हा पावसाचा आवाज आता व्हिडिओमध्ये येईल, तर पहिल्यांदा पावसाचं थोडं शूटिंग करूयात. तर आज आपण बनवतोय मस्त कोथिंबीर वडी. ताजी ताजी कोथिंबीरीची जुडी भेटली. मस्त मुळं कापून घ्यायची म्हणजे पटकन साफ करता येते. आता कोथिंबीरीची मुळं काढून घ्यायची, पिवळी पानं काढून घ्यायची आणि भरपूर मोठ्या टोपात भरपूर पाणी घ्यायचं. 3 वेळा तरी ही कोथिंबीर त्याच्यात बुडवून घ्यायची. पहिल्यांदा ठेवल्यानंतर जरा वेळ ठेवायची तशीच, म्हणजे जी काही ही माती आहे ना ती खाली बसते. अशी 3 वेळा आपल्याला पाण्यातून काढायची. मस्त सगळी व्यवस्थित माती निघून जाते आणि अर्थातच धुवून झाल्यानंतर मग बारीक कापून घ्यायची. थोडी थोडी कोथिंबीर घ्यायची, मधोमध कापून घ्यायची आणि मग अशा पद्धतीने जोडून हातामध्ये पकडायची आणि सहज बारीक कापता येते मस्त पटापट. कोथिंबीरीला आपण बोलतो फुलं आलेत, पण जी की थोडंफार एखादं फुल आलेलं असेल ना, ती कोथिंबीर देखील खूप छान लागते. मस्त बारीक कापून घेऊयात आता कोथिंबीर. सगळी माझी कोथिंबीर बारीक कापून झाली. आता घेताना मी परातीमध्येच घेतली आहे, कारण मस्त आपल्याला पीठ मळता येईल त्याच्यामध्ये. तर आता कोथिंबीर वडी करायची आहे. मग इथे मी तिखट मिरच्या वापरत नाही, कारण ही वडी आपण अशीच खाऊ शकतो, चहासोबत खाऊ शकतो, मुलांच्या डब्यात देऊ शकतो. म्हणून या ज्या पोपटी कलरच्या मिरच्या आहेत ना, लाईट ग्रीन, मोठे मोठे असतात म्हणून तुकडे करून घेतल्यात. चांगल्या 4 मिरच्या घेतल्यात मोठ्या मोठ्या, मध्यम तिखट असतात या, कुणीही खाऊ शकतं. तर मिरच्यांचे तुकडे करून झाले तर आलं घ्यायचे आपल्याला. इथे चांगलं 1 इंच आलं त्याचे देखील तुकडे करून घेतलेत, म्हणजे कसं मिक्सरमध्ये पटकन बारीक होईल. आता लसूण सोलायला वेळ नाही आहे म्हणून लसणाच्या पाकळ्या अशाच घेतल्यात, पण धुवून मात्र घेतल्यात त्या. लसूण देखील भरपूर घालायचा. आलं, लसूण, हिरवी मिरची मस्त चव लागते वड्यांची. इथे तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखटही घालू शकता, पण काही काही पदार्थ असे आहेत की त्याच्यामध्ये ते इन्ग्रेडियंट खूप छान लागतात. पाणी न घालता वाटून घ्यायचे, कारण या कोथिंबीर वड्यांमध्ये पाणी घालायचं नाही. तर असं वाटून घेतलं आहे आपण. आणि आता आपण पहिल्यांदा तीळ घालून घेऊयात. एका वाटीमध्ये तीळ घेतलेत मी, अर्धे आता घातले कोथिंबीरीवरती पीठ मळताना. आणि जे काही वाटण आहे ना ते आपण घालून घेऊयात. आता मी आज डाळ करणार आहे, तर त्याच्यासाठी मी थोडंसं वाटण ठेवते. आलं लसूण वाटून घेतलेली आहे. आलं लसूण वाटलेलं डाळीमध्ये छान लागतं. उगीच थोडंसं ठेवते, बाकीचं सगळं मी घालून घेतलं आहे वड्यांवरती. आता इथे आपल्याला घालायचं आहे ओवा. हळद घालायची आहे. जिथे आपण कुठली डाळ वापरतो, कडधान्य रेसिपीमध्ये असतात पदार्थामध्ये, तेव्हा ओवा घालायचाच. तर इथे अख्खं जिरं घालू शकता. माझ्याकडे संपलं आहे म्हणून मी 1 चमचा फुल भरलेला भाजलेले जिऱ्याची पावडर घातली. आणि आता ही घातली भरपूर बडीशेप. कच्ची असते, काही भाजलेली असते, जी असेल ती घाला, भरपूर घाला, खूप छान वडी लागते. आता चवीनुसार मीठ घालताना आजकाल मी 2 प्रकारची मिठं घालते, बॅलन्स करून सफेद आणि काळं मीठ दोन्ही मिठं घातली. आता एक घेतलं मोठं लिंबू, याच्यातलं 2 फोडी करणार, एक छोटी एक मोठी. आणि मोठी फोड आहे ती आपण रस पिळून घेऊयात. हातावरती असा पटकन पिळून घ्यायचा, म्हणजे बी असं बोटावरती राहतं आणि रस असा आपला खाली पडतो. तर आता हे जे काही मसाले आपण घातलेत ते सगळे या कोथिंबीरीला लावून घेऊयात. एकदा मसाले सगळ्या कोथिंबीरीला व्यवस्थित लागले की मग पीठ मळताना नंतर की एखाद्या ठिकाणी मसाला जास्त कमी असं होत नाही. तर आता इथे मी गूळ घातला आहे. लिंबू घातलं म्हणजे आंबट गोड अशी वडी खूप छान लागते. गुळाची पावडर आहे, त्याचा 1 चमचा घातला. आणि जो आपला काळा गूळ असतो त्याचा 1 मोठा तुकडा चुरून घातलेला आहे. गुळाचे खडे राहिले नाही पाहिजेत, नंतर मग एखाद्या वडीमध्ये ते येतात आणि मग त्या वडीला पाणी सुटतं. आता हा गूळ या कोथिंबीरीला चांगला मी चोळून घेते. आता या कोथिंबीरीमध्ये बिलकुल पाण्याचा थेंबही घालायची गरज पडत नाही पीठ मळताना, कारण मीठ आणि जो गूळ आहे ते चांगलं चोळून घेतलं की भरपूर पाणी सुटतं. तर आता पीठ मळतो आहे, तर पहिल्यांदा मी चण्याचं पीठ, डाळीचं पीठ घातलं, तांदळाचं पीठ मी इथे वापरलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर. आता हे मक्याचं पीठ. तर हे तिन्ही पिठं आपल्या कोथिंबीरीमध्ये जेवढी बसतील, आता कोथिंबीर तुमची किती ओलसर झाली आहे त्याच्यानुसार त्याच्यात पिठं बसतात.
पीठ मळून झालं, एका ताटाला असं तेल लावून घेतलेलं आहे. झटपट वडी करण्याची पद्धत आपण बघतोय. पटकन होते आणि खूप छान लागते. आता या ताटामध्ये तेल लावलं मी, तिथे सफेद तीळ ताटाला देखील लावून घेतले थोडेसे. पीठ मळताना आपण घातले होते आणि हे पा, कारण वरून देखील मी आता लावते आणि ते थोडेसे थापून घेऊया जेणेकरून इकडे तिकडे पडणार नाहीत. भरपूर तीळ थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये मस्त खाल्ले तर हे थोडे उष्ण असतात. तर आता इथे तुम्हाला डायरेक्ट वडी शिजलेली दिसते. ताट मी याच्यामध्ये चांगलं अर्धा तास मंद ते मध्यम आचेवर ठेवलं होतं. तर एका मोठ्या टोपामध्ये जिथे हे ताट बसेल त्याच्यामध्ये मी पाणी गरम केलं, त्याच्यामध्ये ही रिंग ठेवली आणि चांगला अर्धा तास मी या वड्यांना शिजू दिलं होतं. वड्या चांगल्या शिजल्यात. ॲक्च्युली मी तो शूट केलं होतं, पण ते काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते आलं नाही त्याच्यामध्ये. तर आता हे वड्यांचं ताट आपण काढून घेतलं आहे. गरम होतं म्हणून मी कपड्याने पकडून काढलं आणि पंख्याखाली ठेवलं. थंड झाल्यानंतर मग आपण वड्या कापून घेतो आहे. भरपूर एकदम त्या मस्त कडक झालेल्या आहेत. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही त्या कापू शकता. आता मी जी सुरी घेतली तिचं पातं खूप पातळ आहे, त्याच्यामुळे खालच्या साईडला मी ती पकडली जरा आणि चौकोनी आकाराचा प्रयत्न केला आहे मी कापायचा. कारण प्रयत्न याच्यासाठी बोलते कारण ताटाच्या कडेला आहे त्याचा चौकोनी शेप येत नाही. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही ह्या कापून घेऊ शकता, छोट्या मोठ्या. आता मी इथे चौकोनी आकाराच्या कापून घेतलेल्या आहेत. मस्त ही वडी लागते दिसायला. आता तुम्ही बघाल खूप छान दिसते. ही वडी तुम्ही शॅलो फ्राय करून खाऊ शकता, डीप फ्राय म्हणजे कमी तेलात तळायची, जास्त तेलात तळायची आणि न तळता देखील अशीच उकडलेली वडी देखील खूप छान लागते. हे पा 2-4 वड्या मी तुम्हाला काढून दाखवते. आपण जेवढी पातळ जाड थर थापलेला असतो ना तशी ही वडी तयार होते. जर जाड असेल तर अर्थातच तुम्हाला ती छान तळून घ्यायला हवी आणि जर तुम्हाला शॅलो फ्राय करायची तर मग जास्त वेळ लागेल. दोन्ही साईडने थोडं थोडं तेल टाकून हे पा झटपट निघतात, कारण आपण खाली तेल लावलं होतं आणि दोन्ही साईडला आणि मध्ये देखील भरपूर तीळ या वडीत आलेत. कारण आपण पीठ मळताना तीळ घातले, ताटालाही लावले होते आणि वरूनही लावले होते. तेल तापत ठेवलं आहे. डीप फ्राय करणार आहे तरी देखील थोडंच तेल मी घातलं आहे. कढईच्या ही लोखंडाची कढई आहे त्याच्यामध्ये मी तळून घेते, डीप फ्राय करते. तेल पहिल्यांदा चांगलं तापून घेतलं आहे, कडकडीत तापलं आहे. पण वडी सोडताना मी गॅस पूर्ण बारीक केला आहे, मंद गॅस आहे म्हणजे वडी उडत नाही. आता तेल जेवढे ना तेवढ्याच वड्या, 5 वड्या बसल्यात एका वेळेस तेवढ्याच मी टाकलेल्या आहेत. जेवढे घरात मेंबर असतील तेवढ्याच तळून घ्यायच्या गरमागरम मस्त. आणि बाकीच्या उरलेलं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. 8 दिवस हे वड्या राहतील. वरती ठेवले तरी राहतील 2 दिवस, कारण सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे, गरमी नाही, खराब होत नाही. आणि फ्रीजमध्ये चांगल्या 8-10 दिवस 2 आठवडे देखील ह्या वड्या राहतील. हव्या तेव्हा तुम्ही गरम करून खाऊ शकता. या वड्या तुम्ही स्नॅक्स म्हणून म्हणजे चहाच्या टायमिंगला टी टाईम स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. फक्त या तळताना चांगलं कडकडीत तेल तापलेलं, वडी टाकताना मात्र गॅस बारीक करायचा आहे आणि पहिल्यांदा तेल तापलं त्याच्यामुळे लगेच नंतर मोठा करायचा नाही. मंद ते मध्यम आचेवर त्या मस्त आपल्याला क्रिस्पी करून घ्यायच्यात. आणि तुम्हाला जेवढ्या कुरकुरीत हव्या ना शेवटी थोडासा गॅस मोठा करायचा, कारण चांगल्या आतून बाहेरून मस्त चांगल्या भाजल्या गेल्या. पहिल्यांदाच गॅस मोठा ठेवायचा नाही, कारण मग ते वरच्यावर जळतील, करपतील. म्हणून मग मंद ते मध्यम आचेवर त्यांना पलटून घ्यायचं. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायच्या. दोन्ही साईडनेच काय, चारही बाजूने मस्त व्यवस्थित भाजतात. जर जेवढं तेल आहे ना तेवढ्याच वड्या टाकायच्या, सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजतात. आणि जास्त तुम्हाला क्रिस्पी कुरकुरीत हवे असतील तर काढायच्या अगोदर थोडा गॅस मोठा ठेवायचा. दोन्ही साईडने व्यवस्थित हलवून घ्यायच्या. मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशा या वड्या तयार होतात. या वड्या तुम्ही जेवणाच्या ताटासोबत वाढू शकता, स्नॅक्स म्हणून खाऊ शकता आणि मुलांच्या डब्यातही देऊ शकता. जो शॉर्ट ब्रेक असतो, छोटा ब्रेक, त्याच्यामध्ये मुलं ह्या मस्त आवडीने खातील. या वड्या तुम्ही फ्रँकी म्हणूनही घालू शकता. फ्रँकीमध्ये चपातीमध्ये रोल करूनही देऊ शकता. ऑफिस डब्यासाठी देऊ शकता. एक सुकी भाजी किंवा एक तोंडी लावून म्हणूनही या कोथिंबिरीच्या वड्या मस्त पर्याय आहे. आता या वड्या काढताना मी इथे लोखंडाचा तवा आहे त्याच्यावरच काढते, तुम्हाला दिसतंय. कारण मी वड्या तळायच्या अगोदर वड्या थंड होईपर्यंत चपात्या केल्या होत्या. प्रयत्न करायचा की तेलकट भांडी होऊ नये जास्त आपल्याकडे. आता
चपाती केलेलीच जो तवा आहे तेलकट आहे म्हणून मी त्याच्यावरच त्या काढून घेतल्यात. हे पहा बारकाईने एकदम तुम्ही बघू शकता. मस्त दोन्ही साईडने व्यवस्थित मस्त वडी तळली गेली आहे. चारही बाजूने वडी मस्त तळली गेलेली आहे. ही पहा, ही आहे उकडलेली वडी आणि ही आहे मस्त डीप फ्राय करून चांगली तळून घेतलेली वडी. तीळ घातल्यामुळे लूकही छान दिसतोय आणि तीळ हे थंडीत पावसाळ्यात खायला पौष्टिक असतात, उष्णता निर्माण करतात म्हणून. तर चला मस्त वड्या तयार झाल्यात, गप्पाही खूप झाल्यात. तर चला सर्व करूयात. मस्त प्लेटमध्ये छान सर्व करायचे. या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता, नाहीतर तुम्हाला हवं तर केचपसोबत एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता. छोट्यांना तर अशाच दिल्या तर बेस्ट आहे, कारण आपण कमी तिखटवाली मिरची वापरलेली आहे आणि एक तोंडी लावून म्हणूनही मस्त पर्याय आहे. चहाचा घोट घेतानाही, बाहेर पाऊस पडला, मस्त कुरकुरीत ही कोथिंबीर वडी जिभेची चव नक्कीच वाढवेल. कधी कुणी पाहुणे आले तर अशा पद्धतीच्या वड्या केल्या तर त्यांना नक्कीच वाटेल की हॉटेलमधूनच मागवल्यात की काय, कारण याचा शेप आणि लूक दिसायला मस्त दिसत आहेत आणि चवीलाही अतिशय उत्तम लागत आहेत. नक्कीच एकदा करून पहा. कोथिंबीर वड्या तर सगळ्याच करतात, पण एक करण्याची थोडीफार वेगळी पद्धत आणि वापरलेले जे काही इन्ग्रेडियंट आहेत, मसाले आहेत, आलं लसूण किती घातलं आहे, त्याच्यात जो ओवा आणि बडीशेप घातली आहे, तीळ घातली आहे, त्याने एक मस्त चव येते आणि खायला मस्त चमचमीत लागतात. एक वडी तोडून दाखवते, आतमध्येपर्यंत मस्त भाजली गेलेली आहे आणि उकडलेली गेलेली देखील आहे. अजिबात पोटाचे प्रॉब्लेम होणार नाहीत. मस्त सगळे आवडीने खाऊ शकतात, छोट्यांपासून आजी आजोबांपर्यंत. थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल.